आणि आपण ही दृश्य बघतोय, वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले जात आहे। त्यासाठी वाल्मिक कराडला कोर्टात नेण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची ही खबरदारी आहे। वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। मस्साजोगमध्ये सध्या तणावाची स्थिती पाहायला मिळते आणि त्यामुळेच प्रशासन देखील सतर्क आहे। आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्ट काय निर्णय देते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। बीड घटनेनंतर वाल्मिक कराड हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलीस आज कोर्टामध्ये केज कोर्टात त्याला हजर करतात। कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। ही दृश्य आपण बघतोय, पोलीस स्टेशनमधून आता केज कोर्टात वाल्मिक कराडला नेलं जात आहे आणि त्यासाठी पोलिसांची ही सगळी व्यवस्था, मोठा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। याच व्हॅनमधून आता वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडवर कोर्ट काय निर्णय देणार हे राज्याचं सध्या लक्ष लागलंय, या प्रश्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण आज केज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे। बीड हत्या प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याला कोर्टात हजर केलं जात आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा। सुमित, आपण पाहतो की वाल्मिक कराडला घेऊन पोलीस जे आहेत किंवा एसआयटीचं पथक जे आहे ते कोर्टाच्या दिशेने निघालेलं आहे। साधारणतः 40 मिनिटांचा हा प्रवास आहे, कारण बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याला ठेवण्यात आलेलं होतं। पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथून केजचं कोर्ट हे जवळपास 40 मिनिटांच्या अंतरावरती आहे। त्यानंतर पहिल्या सत्रामध्येच आज कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या 14 दिवसांच्या या पोलीस कोठडी दरम्यान नेमकी काय चौकशी झालेली आहे, वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये खंडणी प्रकरणात खरोखरच पोलिसांकडे काही महत्त्वाचे पुरावे आढळलेले आहेत का, हे आज कोर्टामध्ये स्पष्ट होईल। खंडणीच्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपत आहे।